नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वैभव ऑफिशियल या चॅनलवरती. तर आजचा मेन्यू बघू शकताय. आज वांग्याची आमटी बनवलेली आहे. आता थोड्या वेळाने मेथीची भाजी बनवायची आहे. मम्मी भाजी खुडायल्यात. आत्ताच आम्ही बाजारातून जाऊन आलो, त्यामुळे जरा आज स्वयंपाकाला वेळ होणार आहे. भाऊजी आणि अवंतिका व्हिडिओ करायल्यात. बाबा बाहेर आहेत. मम्मी भाजी खुडाल्यात. सगळं चालू आहे. तर काय बनवूया हो? भाकरी काय चपाती? काय पण तुम्ही सांगा काय बनवू? काही पण. मम्मीने भाजी चिरून आणली. तर ही मेथीची भाजी बघू शकता मित्रांनो. त्यासाठी लसूण सोलूया आपण आता. लसूण सोलूया आपण त्याच्यासाठी, भाजीसाठी. कांदा मिरची. म्हणजे मेथीची भाजी बनवण्यासाठी किती लसणाचे पाकळ्या पाहिजे? जरा मोठा मोठा असला तर 8-9 पाहिजे की. 8-9? लसूण असल्यावरच चव लागते भाजी, नाही तर मेथीची भाजी चव लागत नाही. असं विषय. लसूण, मिरची, कांदा आणि शेंगदाण्यात जरा कूट घातलं तर घालायचं, नाही तर डाळ पण घालतात. एक एक जण कूट घालतात. आणि कांदे किती? 4? 2 पेंड्या आहेत. आणि मिरच्या तिखट आहेत काय बघून कसं मापात आपल्याला मिरच्या किती आहेत त्या? मिरच्या किती आहेत? तिखट आहे मम्मी? नाही काय आणि देऊ? मिरच्या म्हणजे काय तिखट असणार की मिरच्या? खाऊन बघा की तुम्ही. नको, पोटात का मारणार? नको बा, मी नाही खायचं. मला भीती वाटते. खाल्ली बस असून खाते. तिखट आहे. पाणी पी. पाणी मला चालतं. चालते कुठले? तिखट लाला पाणी पी. एवढं काय नाही वाटायला. तिच्यात पाणी आहे का बघा जरा. एवढं का नाही वाटलं? असं पण एवढं बघते तेवढं वरच्या तुम्हीच म्हणला. आधी शेंडा जरा खालतो का नाही तेव्हा तिखट वाटत नव्हतं. त्याला मी ह्यातल्या मिरच्या थोड्या कमी करूया. असू दे घ्या तेवढं. एवढ्या असू दे. 2 पेंड्या आहेत जरा. पाणी पी. लय बिन नाही वाला जरा सरस दूध आहे. एवढंच कावले. तेवढी कमी झाली मिरची. तुम्ही खाऊन दाखवा बघू. अजिबात नको मला. आतमध्ये मिरची चावून कसं हे करायचं, व्हिडिओ करायचा चॅलेंज केलता की एक दिवस आम्ही व्हिडिओ करत होतो तेव्हा. डोक्याला भाग मोठा केलता. आपण तसं काहीतरी खेळाचा व्हिडिओ करूया आज. चालतंय की सगळ्यांनी मिळून. तरी मज्जा येते. आणि असं लास्टला खायला करून हे करायचं. त्या दिवशी तेव्हा कसं मॅगी नूडल्स मॅगी करूया काय असं केलत. चाऊमिन केलत मी. 2 वेळा. मी म्हणालतो तुम्हाला चॉपस्टिकचं चॅलेंज करूया म्हणून. चला वेळ नाही आपल्याला. ती बी अजून चांगली आहे. सप्प काय खरं चांगली झाली. तरी मेथीची भाजी बनायला किती वेळ लागतो? 15 मिनिटं 20 मिनिटाच्या आत होती. उघडी करून गॅस हे झाकून शिजवली की कडू होती. त्यामुळे काळपट होते. कडू आणि काळपट होती. त्यामुळं गॅस बोल काय बोलायचं. काय नाही म्हणजे उघड्या ठेवल्या की हिरवी तशी राहते नाही. आणि झाकून हे शिजवली का नाही तर काळपट भाजी होती आणि कडू होत्या. मग कडूपणा त्याच्यात हे होतोय जास्त. म्हणजे कडू असतात मेथीच्या भाज्या. की मेथी असतात त्याच्यात फरक. त्यामुळं झाकायची नाही भाजीला. 2 कांदे बस ना. बस 2 कांदे बस. 2 कुठे 4 कांदे कापले नाही. इकडे आहे 2 कांदे साईडला ठेवले. 2 कांदे यांच्या बास मित्र म्हणते. म्हणजे शेंगदाणा कुठं घालणार? शेंगदाण्याच कुठं घालणं सपक लागते. आणि तिखट नको आहे जरा असं भाजी. आपल्याला काय अंदाज. आधी एक मिरची चावली सपक लागली आणि खरं चाव पण पूर्ण सपक लागले. नंतर मग तिखट लागले.
म्हणजे तिकडेच खालीच म्हणते. एक दिवस मी मटण केलं तर तेव्हा बी भपका उडला. भपका लय भपका ते आम्हाला म्हणजे मला विकीला आणि त्यात काय झालं, मला पण सवय नाही. बोल. मी युट्यूब वर बघून फक्त ते लवंगी मिरचीची पावडर करून करतात ना मग त्यात मला लवंगी मिरचीचा काय फरक कळायला नव्हता ना. मला म्हटलं नॉर्मल वाळली मिरची असेल म्हणून घेतली मी. एकच ती ढब्बू मिरची होती, ढबली एवढी, आणि तिखट होती. ती काय मी काय एवढं बघाय नाही. मग धन घेतलं जरा असं मिरची, एवढी मिरची घेतली. दुसऱ्या दिवशी मसाला घालून केल्यावर कसलं भारी लागाल. बापरे, बघा मित्रांनो, मिरचीमध्ये कांदा आणि मिरच्या बघा. आणि जेवढा कांदा आहे तेवढ्या मिरच्या आहेत की यात. असून दे. हा काय म्हणायचे, माझी दूध आणून देऊ हा. असं कुठं होतंय का? कांदा तेवढी आणि मिरची पण तेवढीच, होय. भाजी एवढी. चविष्ट होते भाजीला काय बघा मित्रांनो, चविष्ट का तिकडून तेच कळणार. मला वाटतं तिकड होणार आहे. नाही नाही होईत, खाल्ल्यावर मग कळलं तुम्हाला. खूप सपलं काय बारीक केलं ना. सपलं ते कशात गवारीच्या ह्याच्यात हाय घालतात. तो शेंगदाणा तिथे पॅकेज. शेंगदाणा नाही, हे बी शेंगदाणा घालू नका. बारीक लय करून शेंगदाणा नाही, जरा घालायचं. थोडं घालायचं. एवढं आहे एवढं बास. नाही आहे की दुसरा. आणि जरा घे. शेंगदाण्याचा कुठून शेंगदाणा मध्ये घेऊन घालायचं. नाही हो, नॉर्मलच बारीक करून घेतलं. कांद्याच्या भाजीत ते कसं घालतात. ठीक आहे. तर बघू शकता तिकड होणार भाजी. एवढं शेंगदाणा घालणार आहे? बघा, तेवढं घालतात नाही, एवढं शेंगदाणा नाही घेणार. मला वाटतं एवढं नाही, जास्त करणार होते. सकाळी चपाती केलेलं ते हे कुठं आहे? सव्वा सपल्या चपात्या ते. थोड्याच बनवलं. म्हणजे सगळं बाकी आता काय करावं, चपात्या करावं का भाक ते बाकीचं सगळं वाळलेलं दाखव होतं. दाखव, विकडे समजलं पाहिजे किती टाकायचं. बाबा तरी पण 10-12 असतं. किती वाजले हो? काय माहित. बघा की मोबाईल हातातच आहे की तुमच्या. मी बघतो. भाजी स्वच्छ धुवून घ्या 2 वेळा. चावीला पाणी कडूपणा होतो ना त्याचा. किती द्यायची हवी भाजी? काय भाजी किती वेळ द्यायचं? धुवायचं 2 वेळा. काय करायचं मित्रांनो, तुम्हाला मी आज कारल्याची रेसिपी सांगतो सविस्तर. सांग. एकदम शिस्तात, नीट, शांत चित्तेने ऐका हा. आदल्या रात्री काय करायचं, कारली आपल्याला कशी पाहिजे तशी गोल मध्ये, चौकोन मध्ये, कशीही पाहिजे तशी कापायची. कापल्यानंतर त्याला मीठ लावायचं. मीठ लावायचं आणि ते ठेवायचं रातभर झाकून. सकाळी काय करायचं, त्याला 2-3 वेळा धुवायचं. मिठाचं पाणी असल्यामुळं ते 2-3 वेळा धुवायचं. मग ते धुतल्यानंतर काय करायचं, त्याला कणी शिजवून घ्यायचं. पाणी त्याचं कणी नितरायचं पूर्ण. कारलं पूर्ण शिजवलं कणी, हे धुलं कणी मिठाच्या पाण्यात त्या 2-3 वेळा धुवायचं, पिळायचं. आणि जराशा पाण्यात कणी असं शिजत घालायचं. बटाटो कसं शिजत घालतोय तसं बटाटो शिजत घातलं कणी अर्ध कच्च ठेवायचं. ते लय पण गिरगिरीत शिजवायचं नाही, अर्ध कच्च शिजवायचं. मग ते शिजवलं कणी मग काय करायचं, आपल्याला जर खोबऱ्याचा मसाला पाहिजे असला तर खोबऱ्याचा मसाला घालून पण करू शकता असा, आणि कांदा टोमॅटो पण घालून करून असला तर बी चालतंय फक्त. मग काय करायचं, खोबऱ्याचा मसाला. आणि समजा आपल्याला कारल्याची भाजीच नको असेल तर काय करायचं? नाही, बायकोनं केली तर कारल्याची भाजी खायचीच. आम्हाला कारलंच नको असेल खायची खोबरं असते का नाही. बघू शकता. हा बोल. वाळलं खोबरं, जरासं भाजलेलं शेंगदाणे, वाळलं खोबरं, जरा तीळ जिरं एवढंसं, आणि आलं लसूण, ह्याचा मसाला करायचा. लय पण त्यात पाणी घालायचं नाही, कोरडा मसाला करायचा एकदम. ह्याच्यावर वरवंट्यावर वाटल्यासारखं करायचं. मिक्सरलाच लावायचं, पण पाणी लय घालायचं नाही. मग त्यात ते मसाला वाटून झाला का नाही, कांदा आणि टोमॅटो चिरायचं. एक कांदा टोमॅटो चिरला, मग ते मसाला केलेला आहे का नाही तो त्याच्यात भाजायचा. हळद आणि चटणी मीठ टाकून तो मसाला तेल सुटूपर्यंत भाजायचा.
आणि जे शिजलेलं असतं की नाही कारलं आपलं हम्म. ते पण पिळायचं शिजवून घेतलेल्या पाण्यातून हम्म. पिळून पिळून काढायचं. पिळून काढल्यानंतर काय करायचं त्या मसाल्याला तेल सुटलं का नाही हम्म. मग ते कारलं त्याच्यात टाकायचं आणि उगाच जरासं वाटीभर पाणी नंतर शितळायचं वेगळं आणि जरासं गुळ टाकायचं गुळ चवीपुरता. कुठल्या गुळ. कशात कारल्यात जरासं गुळ टाकायचं. आलं का लक्षात म्हणजे लय कांद्यात कोण गूळ टाकते काय टाकतात पहिल्यांदा म्हणजे ऐकलं मम्मीची रेसिपी सांगाली ना जरासा गुळ टाकायचा मी मग काय त्याची- म्हणतोय साखर आपण टाकावी ना गुळ आहे ना गुळ नाही नसलं तर- गुळाची चव वेगळी लागते आणि साखराची वेगळी लागते हो गुळ नसलं तर काय करायचं असतोय प्रत्येकाच्या तुम्हाला काय झाले हो प्रश्न विचारा नसलं तर काय करायचं नसलं तर मग टाकायचंच नाही. मध टाकला चालेल काय मध नाही मध टाकायचं गुळच टाकायचं काय मग त्याच्यात जरासं पाणी शितरायचं गुलाबजामुनचा पाक शेंगाचं किती मी काय सांगायला सगळं बस ऐक काय बोलणं त्यांना कळणार नाही मी काय सांगणार. कोणाकडे नसलं तर काय करायचं नसलं तर खायचं. नाहीच टाकायचं नसलं तर टाकायचं नाही साखर बिकर काय टाकायचं नाही फक्त गुळच तेवढं. मग चुकीचं आहे मग चुकीची इन्फॉर्मेशन ऐका हो त्यांनी ऐकून द्या मग तसं केलं का नाही त्याच्यात ते मसाला टाकून पाणी जरासं शितडायचं जुनी पद्धत हा. आणि असं झाकायचं आणि त्याच्या वाफेवर जे पाणी सुटते की नाही त्या कारल्यावर ते शिजवायचं. मग झालं कारलं एक नंबरच लागते खतरनाक करून बघा तुम्ही. मध्ये हे काय काय चेचालीस तू लसूण चेचाले फक्त लसूण असं कशासाठी भाजीला भजीला मेथीच्या भाजीला शेंगदाणा बनाय का शेंगदाणे मम्मीकडे आहे मिक्सर लावायला. आता काय मेथीची भाजी होणार काय पहिला टाकायच्या मिरच्या मिरच्या मिक्सर लावून लावा चालते मिक्सरचा आवाज. आता टाकायचं कांदा आता टाकण्याचा कांदा दाखवा शेंगा केवढ्या बारीक बास केवढं नाही बस किती? असू दे. बास 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 लय शेंगा झाले आणि आता टाकायचं लसूण पहिल्या मिरच्या टाकल्या दुसऱ्यांदा कांदा टाकला आता तिसऱ्यांदा लसूण टाकायचं. मित्रांनो तुमच्या तिकडे पण कशी कशी पद्धत आहे मेथीची भाजी बनवण्याची ते पण सांगा कमेंट करून तशा पण पद्धतीची आपण बनवून घेऊ. त्यांनी कच्चच खात्यात. आणि तुम्हाला जर डाळ टाकायची असते तर मुगाची डाळ पण टाकू शकताय तुरीची पण टाकू शकताय आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकताय. भाजी मावणार काय नव्हते मला वाटत नाही त्यात भाजी मावत नव्हत्या हो हम्म? शिजून केवढीशी होत्या बघा माणसं. मला वाटते लय होते भाजी. तू काय करायलीस कोथिंबीर वांग्याच्या आमटीत टाक एकमेकाला विचारून पटकन जेवण होतं. आणि ते काय केलेलं आहे ते भाकरवडी केलेल्या भाकरवडी भाकरवडी भाकरी तळलेली आहे. बारीक बुक्का करून सांडग्यासारखं लागते वाटतं. भाकरीचा चिवडा म्हणतात आमच्या इकडे. भाकरी हा भाकरी मस्त आहे तर करून खावा. मम्मी काय चविष्ट लागते. आवडत नाही तुम्हाला नाचण्याची भाकरी? तसं मग माणसाची आणि रस्त्याची किंमत म्हणजे काय सांग काय ते माणसाची आणि रस्त्याची किंमत रस्त्याची किंमत हम्म. म्हणजे काय म्हणाला सर व्यवस्थित बोला म्हणजे मला कळेल. पहिली स्टेप. जर रस्त्याकडेला घर असेल तर त्याची किंमत वाढते. हम्म. रस्त्याकडेला शेत असेल तर त्याची किंमत वाढते. हम्म. बरोबर. हम्म. जर माणूस रस्त्यावर आला तर त्याची किंमत का डाऊन होत्या. पैसा नसतो त्याच्याकडं काय नसते मग ज्याला समजणार असते त्याची व्हॅल्यू तोच त्याला जवळ करतोय ज्याला समजत नाही ते माणूस त्याला जवळच करतो. पण म्हणे हा खरं तसं तुम्हाला कोण काय म्हणाले हम्म? तसं तुम्हाला तर कोण कोण काय बोलायला चांगला काय मी
आणि कितीही रस्त्यावर येऊ दे माणूस, घरातली आपल्या जी सध्या माणसं, मी रस्त्यावर आलेलो आहे. मग तेच सांगालोय, कितीही माणसं आपली माणसं असतात ती तशी कधीच त्याला काय बोलत नसते. लक्षात आलं? जी बाहेरची असतात तीच त्याला बोलतील वाटलं असं. पण आपल्या घरातली माणसं, स्वतःच्या हक्काची माणसं कधीच त्याला असं बोलून दाखवणार नाहीत. कळलं? किती तो नाकर्ता असला, कमवता नसला, पैसे नसले, काय नसलं, पण एक दिवस आपली घरची फॅमिली ती घरची याच फॅमिली युट्यूबर फॅमिलीमुळे बोला की पुढचं बोलाय गेला झटकी तटता सगळा. प्रत्येकांचा हिशोब घेतला जाईल. बर बर, सुरुवात कुणाकडनं करणार? व्याजासकट. हा, सुरुवात माझ्याकडनं करा. माझं लय पैसे द्यायचे असं. व्याजासहित दिला जाईल हिशोब, बर बर, न चुकता. न चुकता. ओकेच. 1-1 रुपये सगळ्यांचं. 4 दिवस सुखाचं पण येते, 4 दिवस दुःखाचं पण येते. थांब. बोल ना, दुखा थांबा. थांब. कसं असतंय, सगळ्यासनी वेळ येते. 4 दिवस सुखाची येते, 4 दिवस दुःखाची येते. त्यातनं संकटातनं पार पडायला. बरोबर. आणि काय तेवढंच मग कसं असते, कुठला पण दिवस येईल त्याला टक्कर द्यायची असते. आणि आमच्यात कसं व्हायलंय माहितीये का एक पाय मित्रांनो? पुढे टाकायचं असते, पाठीमागे घ्यायचं नसते. आमच्यात काय व्हायलंय माहितीये मित्रांनो? बोल ना दुखा. फक्त कधी संकटावर संकटच यायला लागले. एक संकट पार पडते तर दुसरं येतेच तयार. हे म्हणजे इकडचं आता ह्या संकटाला ह्या आमच्यात 2 दार आहेत. होय. 2 दार आहेत काय? ते मला वाटतं मित्रांची आमची 2 दार आहेत की एक ते आमची संकट येण्यासाठी आम्ही उघडे काय कळेना. ऐका काय झालं माहितीये का? यायला सुख काय येईनच कुठल्या साईड. इकडे बघा की, असं वाटायला एकच दरवाजा करूया. बघा 2 तरी. गेल्यावर दोन्ही संकट यायला लक्ष द्या. इकडचा पण तिकडचा पण उघडा बघा पाहिजे. तरी, ऐका तरी. बोल. एका संकटाला आपण घरात घेतोय, त्याला शांत करतोय, तोपर्यंत दुसऱ्या बाजून दुसरं संकट येतेच. इकडचा दरवाजा बंद असला तिकडनं तर येणारच त्या बाजूच्या घरातनं. 3 दरवाजे केले आम्ही. 4, 5, 5, 6, 7, 8 आणि शटर 3 आहे. 8, 9, 10. नाहीतर सगळ्यात जर झालं शेवट टेरेसवर येते, तिथे दरवाजा नाहीये. होय, ते तर कुठे येते. मग तिकडला दरवाजा म्हणजे तर सांगितलं तिथं 12-13 दरवाजा आहे. हिशोब केला तर. बोल. लेखा सुख येऊन दे किंवा दुःख येऊन दे, कुठेच राहायचं. आपलं दुःख कधी कोणाला शेअर करायचं नाही. बरोबर आहे. मस्त. बोल तू काय तुझं होय. काय म्हणतात? कधीच कुठल्या माणसावर विश्वास ठेवायचा नाही. खात द्यायला विश्वास अनोळखी नाही. असू दे किंवा जवळचा असू दे. जो गोड बोलतोय जास्त तो लय घातकी असतोय. जो कडू बोलतोय, औषध कसं असते बबू? मित्रांनो, अगर कसं आहे की ऐका. मला बोलायला पप्पा काय म्हणते, बबू औषध कधी असू दे, कडू असलं तरी ते उपयोगाचं असते. गोड असलेलं औषध कधी उपयोगाचं नसतं. अंगाला आजार कधीच बरा होत नाही. कडू औषधांनाच आजार बरा होतो. नक्की कोण- कायम पप्पा मला मोटिवेशन देतले. कायम गाडीवरच असं जरी गेला असा, कुठल्याही गाडीवरून जाताना. मग गोड बोलणार व्यक्ती कोण? काय ते? गोड बोलणार कोण आहे? अरे अरे विषय सांगण्यासारखं काय आहे नेमकं? प्रत्येक बापानं पोरगीला हे सांगितलंच पाहिजे. कधी अडचणीच्या वेळेस एकटी राहिली, कोण चुकून माणूस आला कुठला, सांगतो घ्या काही रोड बरोबर आहे, त्याच्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही. 1 सोडून 10 माणसांनी विचारायचं, 10 ठिकाणी विचारायचं, पण एकावर विश्वास ठेवून त्या पावलावर पाऊल टाकत जायचं नाही. आलं लक्षात? कधीतरी एका ठिकाणी बसून मोटिवेशन घ्या सासऱ्याकडनं. लय भारी बोलतोय सासरा तुमचं. म्हणजे सुख असो किंवा दुःख असो, मी कायम आनंदात आत असून दे किंवा बाहेर असून दे, काय मी घेत असतो. आनंद करता नाराज होत नाही का? एका चुकी करत नाही. मग तुला वाटतं बेबी, कशाबद्दल? ह्या युट्यूब चॅनल मुळे जी आपली गेलेली इलेक्ट्रा कार आहे ती परत येऊ शकते काय? येऊ शकते की. पब्लिकने सपोर्ट केला तर आपण आणू शकतो. येऊ शकते. चिरमुर खाऊ दे. पाणी उडलं भाजलं? नाही, शिस्ता असं बोलू. पाणी उडलं. पाणी गरम हे असं हे करताना पण उडलं कसं काय? अवघा असं हा, असं हे राहू दे, करताना राहू दे, उडलं राहू ते. दे.
पांढरं भाजी पातळ आहे ते. तुम्ही स्लोमो करून व्हिडिओ मध्ये बघा दिसते कुठे कुठे शिकल्या उडल्या त्या. शिजतात की. चला आता आता शिजत आल्या जरा अर्धी कच्ची भाजी. चांगलं झालं का करू नका. त्या शेंगदाण्याचं कूट टाकूया. मला काय वाटते माहितीये काय, ह्या गल्लीत कनी आपलं पहिला घर लागते की नाही, त्यामुळे पहिलं संकट आपल्याच घरात येते वाटत, होय की नाही. इकडलं बी आपलं. आणि जो ते देवाचा असू दे, कोण पण येणारा माणूस असू दे, कोण पण असू दे, ती हिथच येतात, मागतात, जातात. आता आज जायचं गल्लीत कोण काय जायचं नाही. बोल. ते म्हणजे कसं जायचं कधी आमची सत्व परीक्षा बघितल्या नाही. इथं जेवून आज इथं थांबते आणि गल्लीच्या आत जायत नाही, इथल्या तर मागच्या जाते काय आमच्याच घरात. खरायचं बेबी कोण आणि म्हणतात? त्यात आणि आमचं पहिलं 2023 मध्ये लग्न झालं, तेव्हाचं तोरण आमचं ह्या एका दरवाजाला होतं. आता 2025 मध्ये ह्यांचं लग्न झालं भाऊजींचं, तर हे तोरण बघून जे ते लग्न झाले ना नवीन, द्या ते पितळची घागर द्या, काय हंडा द्या, भांडी बघून मागत्यात. काय करायचं सांगा. आणि त्यातला मधला हंडा आहे बघा, ते सुनीताने घेतला बघा, तो चेपलाय, ते 3000चा आहे. बारका. आपल्या लग्नात दिलं. हे 2-2.5 घरी झाडं आहेत, त्याच्यावर 5,000 आहे. बघा मित्रांनो, भाजी शिजलेली आहे. बोल बेबी. परत द्या मला जरा. बरं, तू आज बोल. आम्ही स्पेशल बाजरीची भाकरी बनवणार आहे. ओके ओके. नाचणीची बरं, तू काय बोलणार? बोल. चॅनल आमचे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बोल. चॅनेलला आमच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके. तू परत द्या. तर आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.